नॉलेज मिळवण्यासाठी खूप डेटा जमा करावा लागतो. उद्योजक जेव्हा एखादं डिसिजन घेतो की कुठलं प्रोडक्ट सुरू करायला हवं, कुठल्या मार्केटमध्ये जावं, नवीन ट्रेंड काय येतोय, तर एवढ्या सगळ्या माहिती तुमच्याकडे असतील ना, तरच तुम्ही चांगलं डिसिजन घेऊ शकता. व्हॉट एरियाज आपण सर्वेजला यूज करू शकतो? टार्गेट ऑडियन्स, कारण तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये आपलं टार्गेट कोण आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी रिसर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे वी कॅनॉट गो अँड शूट इन द डार्क, म्हणजे अंधारात आपण गोळ्या नाही मारू शकत. न्यू डेव्हलपमेंट्स इन बिझनेस ह्या कशा डिसाईड करतात? एक्झिबिशन्समध्ये जो तुमचा पोटेन्शियल कस्टमर असतो ना, तो तुमचा कस्टमर नसतो, तो तुमचा टीचर असतो. तो तुम्हाला हे शिकवतो की त्याला काय हवंय. वन टू वन इंटरॅक्शनमध्ये जे तुम्हाला आधार मिळतो ना इन्फॉर्मेशनचा, त्याच्या आधारे तुम्ही बरेच बिझनेसचे निर्णय घेऊ शकता. तर कोडॅक कंपनीला एका मोबाईल कंपनीने संपवलं. तर ते फक्त कॅमेरा कंपनीशीच कम्पीट करत होते. त्यामुळे युद्धापेक्षा मला वाटतं बिझनेस करणं अवघड आहे आणि त्यामुळे रिसर्च आणि सर्वेज हे खूप महत्त्वाचे होतात. तर हा असा रिसर्च कसा करू शकतो? ते आपण जो बिझनेस करतो ना, त्याची लॉन्जिटिव्हिटी किती आहे त्याचा पण समज असणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक उद्योजकांनी हे रिसर्च करत राहणं गरजेचं आहे की आपल्याला कोणतरी बाहेरून येऊन चेकमेट तर नाही करणार. असं म्हटलं जातं की नॉलेज इज पॉवर आणि नॉलेज मिळवण्यासाठी खूप डेटा जमा करावा लागतो, खूप इन्फॉर्मेशन जमा करावी लागते. प्रत्येक फील्डमध्ये उद्योजक जेव्हा एखादं डिसिजन घेतो की कुठलं प्रोडक्ट सुरू करायला हवं, कुठल्या मार्केटमध्ये जावं, प्राइसिंग काय ठेवायला हवी, कॉम्पिटिशन काय करतंय, कस्टमरला काय आवडतंय, कुठला प्रोडक्ट सेल होतोय, कुठला प्रोडक्ट सेल होत नाही आहे, लोक माझ्याकडनं हे प्रोडक्ट का घेत आहेत, का घेत नाही आहेत, व्हॉट इज द अपकमिंग टेक्नॉलॉजी दॅट इज कमिंग, नवीन ट्रेंड काय येतोय. तर एवढ्या सगळ्या माहिती तुमच्याकडे असतील ना, तरच तुम्ही चांगलं डिसिजन घेऊ शकता. आणि हे डिसिजन घेण्यासाठी एक मार्केट रिसर्च असा एक प्रकार आहे किंवा मार्केट सर्वे असा एक प्रकार आहे. तर ह्या सर्वेचा फायदा आपण कसा करून घ्यायचा याच्यावर आपण आज बोलूया. नक्की. सो व्हॉट एरियाज आपण सर्वेजला यूज करू शकतो? टार्गेट ऑडियन्स, कारण तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये आपलं टार्गेट कोण आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी रिसर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे वी कॅनॉट गो अँड शूट इन द डार्क, म्हणजे अंधारात आपण गोळ्या नाही मारू शकत. आपल्याला टार्गेट समजलं पाहिजे की बाबा या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये, या पद्धतीचे आपले कस्टमर बेस आहेत आणि त्यांना आपण या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस पुरवू शकतो. आणि हा मार्केट रिसर्च असणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला उद्योजक काय करतो, स्वतः तो कुठेतरी नोकरी करत असतो आणि त्याला ते मार्केट समजतं, त्याला तर टार्गेट मार्केट आणि ऑडियन्स समजतं. आणि त्याच्यानंतर तो जॉबमधनं बाहेर पडतो, बिझनेस करायला सुरू करतो आणि त्या ऑडियन्सना जे त्यांनी ऑलरेडी आयडेंटिफाय केलेलं आहे त्यांच्या गरजा पुरवायला सुरू करतो आणि त्याचा बिझनेस एस्टॅब्लिश करून घेतो. तर दिस इज ऑल द आउटकम ऑफ रिसर्च, मार्केट रिसर्च. तर मार्केट रिसर्च करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर, बिझनेस सुरू केल्यानंतर आणि परमनंटली तुम्हाला मार्केटचा सर्वे करत राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमचं मार्केट शिफ्ट सुद्धा करत जाऊ शकता, कारण तुम्हाला एक्सपान्शन करायचं असतं. तर आज तुम्ही मुंबईत करतायत, उद्या तुम्हाला तो धंदा पुण्यात करायचा आहे, तर पुण्यात कुठे? फॉर एक्झाम्पल आमचा रेस्टॉरंटचा बिझनेस आहे, तर रेस्टॉरंटच्या बिझनेससाठी सांते स्पा कुझिन आम्ही सगळीकडे ओपन नाही करू शकत. तर कुठच्या भागामध्ये आम्ही ओपन करू शकतो याचा आम्ही रिसर्च करतो आणि कुठच्या भागामध्ये नाही करायला पाहिजे त्याची आम्हाला जाणीव असते. आणि अकॉर्डिंगली मग आम्ही आमचं रेस्टॉरंट्स, नवीन रेस्टॉरंट्स आम्ही एस्टॅब्लिश करत जातो. तर एव्हरीथिंग इज अ आउटकम ऑफ मार्केट रिसर्च. सो मला एक इंटरेस्टिंग आता रिसर्च मिळाला. मी त्या दिवशी मॉलमध्ये गेलो होतो आणि एक व्यक्ती माझ्याकडे आला, मॅनेजमेंट इंटर्न असतात तसे, आणि त्याने एका ट्रेवर असे प्रोडक्ट्स ठेवले होते आणि त्यांनी सांगितलं, सर हा लोगो आहे आणि हा प्रोडक्ट आहे, तुम्हाला काय वाटतं कुठला प्रोडक्ट कुठे मॅच होईल? आणि त्यांनी माझा फीडबॅक घेतला आणि त्याचा स्नॅपशॉट टाकला आणि त्यांनी मला एक फ्री गिफ्ट दिलं. अँड देन आय आस्क की काय करताय तुम्ही? तर आम्ही म्हणतो की ते म्हणाले की आम्ही 1000 लोकांचा आता फीडबॅक घेतोय. म्हणजे इवन प्रोडक्टचं नाव काय आहे, प्रोडक्टचा लोगो कसा असायला हवा, प्रोडक्टचा कलर काय असायला हवा, ह्याचा पण डिटेल सर्वे केला जातो. सो एव्हरी डिसिजन शुड बी बेस्ड ऑन डेटा. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा लोगो मला आवडला म्हणून मी हा लोगो नाही लॉन्च करत आहे, हा 1000 लोकांना आवडलेला आहे, किंवा हा प्रोडक्टचा जो शेप आहे किंवा ह्याचा जो पॅरामीटर्स आहेत ते 1000 लोकांना आवडलेले आहेत. सो डिसिजन मेकिंग बिकम्स व्हेरी इझी. सो कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपण अजून रिसर्च करू शकतो? प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्हाला मार्केट रिसर्च करावं लागतं तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या लोकेशन बद्दल, तुमच्या टीम बद्दल. म्हणजे तुमच्या टीमचा आपण जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा आपण काय करतोय, त्याचा बॅकग्राऊंडचा रिसर्चच करतोय ना, की तू काय करायचास, कुठे काम करायचं, तुझं बेस्ट क्वालिटी काय आहे, तुझं बेस्ट परफॉर्मन्स काय, तुमचे माइलस्टोन अचीवमेंट्स काय आहेत.
तुमच्या वेंडरचा रिसर्च करावा लागतो की मला या बिझनेससाठी लागणारी सामग्री मी कोणाकडनं घेतली पाहिजे. तर वेंडर्स, जर मला काय ऍक्टिव्हिटी आउटसोर्स करायचं असेल तर त्याचं रिसर्च करावं लागतं की त्यांनी काय काय घडवलं त्याच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे ॲज अन एंटरप्रेन्योर यू हॅव टू ॲग्रिगेट द राईट रिसोर्सेस टुगेदर. आणि हे तुम्हाला रिसर्च करायच्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे तुम्ही रिसर्च करणंच गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये पाऊल टाकू शकता. फॉर एक्झाम्पल, आता आम्ही कॅनडामध्ये रेस्टॉरंट टाकणार होतो, पण कॅनडामध्ये भारताचे आणि कॅनडाचे थोडे रिलेशन स्ट्रेन झाले होते, मग आम्ही बॅकआउट केलं. त्याच्यानंतर आम्ही दुबईमध्ये घालणार होतो आणि बघा काय झालंय ते, कारण ते टेन्शनचं आम्हाला जाणीव होत होती. तर आमच्याकडे एक ब्रिलियंट ऑपॉर्च्युनिटी आली. अनेक वेळेला असं होतं ना की एक ऑपॉर्च्युनिटी ना हनी ट्रॅपचा रोल प्ले करतो, म्हणजे इट इज टू डिफिकल्ट टू रिफ्यूज. मग त्यातल्या त्यात जर तुम्ही वेल इन्फॉर्म निर्णय घेतला तर तुमचा बिझनेस वाचू शकतो. मी तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. माझे एक मित्र आहेत, दे आर द पायनियर्स ऑफ इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस इन द कंट्री. तर दे गॉट लिस्टेड आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आला. तो भरपूर पैसा घेऊन ते एका अशा देशामध्ये गेले जिथे तो पूर्ण पैसा बुडाला. कारण तिथे ऑपॉर्च्युनिटीज एवढे होते दॅट दे गॉट हनी ट्रॅप. ते तिथे गेले त्या ऑपॉर्च्युनिटीजना एनकॅश करण्यासाठी, आणि तिकडच्या रूल्स, रेग्युलेशन्स, लोकल कॉम्प्लिकेशन्स आणि बॅड इंटेंट टू ट्रॅप पीपल फ्रॉम आउटसाइड, मनी, पीपल हू कम विथ मनी फ्रॉम आउटसाइड टू ट्रॅप देम, दॅट कंट्री इज नोन फॉर. आणि त्याच्यामध्ये हे लोक पूर्ण साफ झाले, टोटल साफ झाले. तर तुम्हाला रिसर्च करताना तुम्हाला रिस्क मिटिगेट करता आलं पाहिजे, एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे की तुम्ही कुठे काय करू शकता आणि तुम्ही कुठे काय नाही केलं पाहिजे, याचं जाणीव ठेवणे फार महत्वाचं आहे. सो यू हॅव टू रिअली वर्क वेल, की रिसर्च करून आपण एक निर्णय घेतला पाहिजे की कुठे काय करायला पाहिजे. सो बऱ्याचदा आपण प्रोडक्ट एक आपलं सेटल असतं, पण हाऊ टू फॉरवर्ड इंटिग्रेट, हाऊ टू बॅकवर्ड इंटिग्रेट, ह्याचं ना, लाईक यू राईटली सेड, की आपण दुसऱ्या कॉम्पिटिटर्सकडनं शिकू शकतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे, जसं आपण मागे म्हणालो की वेन वी बाय समथिंग ॲमेझॉनवर कुठेतरी, तर ते सजेस्ट करतं की नॉर्मली लोक ह्याच्याबरोबर हे पण बाय करतात, दॅट पेअरिंग करतात, ते पेअरिंग करतात, नॉर्मली दिस युजर्स हॅव वॉट दिस ऑल्सो. सो दॅट ऑल्सो इज काइंड ऑफ रिसर्च. तर बिझनेस वाढवायचा म्हणजे प्रत्येक वेळी आपण मार्केट शेअर वाढवू शकत नाही किंवा प्रत्येक वेळी आपण प्रोडक्ट वाढवू शकत नाही, पण आपण त्याच कस्टमर बेसमध्ये नवीन प्रोडक्ट ॲड करू शकतो. पण ते प्रोडक्ट कुठलं ते रिसर्च करावं लागेल, आणि त्या रिसर्चसाठी बऱ्याच प्रोसेस आहेत. म्हणजे ऑनलाईन रिसर्च करू शकतो किंवा तुम्ही एक्झिबिशन्समध्ये जाऊन रिसर्च करू शकता. पण ह्या न्यू डेव्हलपमेंट्स इन बिझनेस ह्या कशा डिसाईड करायच्या? मी जेव्हा रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतो ना, तेव्हा मी भरपूर एक्झिबिशन्स अटेंड केलेले आहेत. एक्झिबिशन्समध्ये जो तुमचा पोटेन्शियल कस्टमर असतो ना, तो तुमचा कस्टमर नसतो, तो तुमचा टीचर असतो. तो तुम्हाला हे शिकवतो की त्याला काय हवंय, त्याला कसं हवंय, तो काय अफोर्ड करू शकतो, आणि प्राइसची जस्टिफिकेशन त्याच्या मनामध्ये कशी ठरवली जाते. आणि या गोष्टींच्या आधारे, कारण 1-to-1 इंटरॅक्शनमध्ये जे तुम्हाला आधार मिळतो ना इन्फॉर्मेशनचा, त्याच्या आधारे तुम्ही बरेच बिझनेसचे निर्णय घेऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही विल्लाज डेव्हलप करायचो, अपार्टमेंट्स डेव्हलप करायचो, ऑफिसेस डेव्हलप करायचो. तर माझे जेवढे पण प्रोजेक्ट्स आहेत दे आर ऑल बॅक्ड बाय द रिसर्च, जे मी वैयक्तिक रूपाने केलेलं आहे. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये स्टॉलच्या मागे माझ्या टीम बरोबर मी उभं राहायचो आणि प्रत्येक पोटेन्शियल क्लायंट बरोबर मी चर्चा विमर्श करायचो. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की लोकांना बाथरूमची साईज अशा हव्या असतात, त्यांना इंटरनल हाईट अशी हवी असते, त्यांना अशा टाईपच्या टाईल्स हव्या असतात, त्यांना ह्या टाईपचे बाथरूम फिटिंग्स लागतात, त्यांना ह्या टाईपचे बेडरूम साईजेस पाहिजेत, त्यांना ह्या टाईपचे लिव्हिंग रूमचे साईजेस पाहिजेत. तर ह्या सगळ्या इनपुट्समुळे आपण एक चांगलं प्रोडक्ट बनवू शकतो. कारण शेवटी युजर इज द बेस्ट आर्किटेक्ट. तर ह्या गोष्टी समजणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही उद्योजक असता तेव्हा तुम्हाला फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनचं गणित आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा वेंडर असेल ज्याचं 70% जास्ती बिझनेस तुमच्याकडनं येत आहे, तर अशा बिझनेसमध्ये तुम्ही स्टेक होल्डिंग घेतली पाहिजे. कारण तुमच्या बिझनेसमुळे त्याचा बिझनेस वाढणार आहे. जर तो वाढत असला तर तुमच्यामुळे जो त्याला बिझनेस मिळतो त्याच्यात जर तुम्ही स्टेक होल्डिंग केली तर तुमच्या त्या स्टेक होल्डिंगला सुद्धा व्हॅल्युएशन मिळेल. इन अ वे ते तुम्ही दिलेल्या प्राइसवर तुम्हाला डिस्काउंट मिळालं इन अ वे. कारण त्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये पण तुम्ही भागीदार राहता आणि तुम्ही त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये पण भागीदार राहता. तर तुम्ही असं बॅकवर्ड इंटिग्रेशन करू शकता किंवा तुम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जी कंपनी तुमचं सगळ्यात जास्ती प्रोडक्ट घेतंय आणि सपोज इफ दॅट कस्टमर इज युअर कस्टमर फॉर मोर दॅन 60% ऑफ युअर इन्व्हेंटरी,
तर मग त्याच्या बिझनेसमध्ये स्टेक घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं आणि त्याला देखील फायदेशीर ठरतं, कारण तुमच्यासाठी इज अ फॉरवर्ड इंटिग्रेशन, पण त्याच्यासाठी युअर अ बॅकवर्ड इंटिग्रेशन. तर इट बिकम्स अ म्युच्युअली विन विन गेम. म्हणजे तुम्ही इथे पण कमवू शकता आणि तिथे पण कमवू शकता. तर यू रिअली नीड टू मॅक्सिमाइज द अर्निंग पोटेन्शियल ऑफ द बिझनेस दॅट यू आर डुईंग. करेक्ट. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. म्हणजे जरुरी नाहीये की जर टार्गेट ऑडियन्स आहे तोच तुमचा टार्गेट ऑडियन्स असला पाहिजे. तुमचा वेंडर देखील तुमचा टार्गेट ऑडियन्स बनू शकतो. बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये तुमचा वेंडर आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन मध्ये तुमचा कस्टमर. म्हणजे बोथ कॅन बिकम अ पार्ट ऑफ सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर यू, कारण त्यांच्या प्रॉफिट्समध्ये तुमचा भाग आहे आणि त्यांच्या व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा तुमचा भाग असतो. तर हाऊ यू स्ट्रॅटेजाइज ॲज अन एंटरप्रेन्योर इज व्हेरी क्रिटिकली इम्पॉर्टंट. करेक्ट. सो मार्केट रिसर्च किंवा मार्केट सर्वे इतका महत्वाचा झाला आता. आपले एक कॉमन मित्र आहेत कॅप्टन रघु, हो, आणि त्यांनी एकदा उदाहरण सांगितलं की आम्हाला ना आर्मीची म्हणजे लढाई करणं सोपं आहे पण बिझनेस करणं अवघड आहे. येस. असं ते म्हणाले. का? कारण लढाई करताना ना तुम्हाला माहित आहे शत्रू कुठल्या बाजूला आहे. सो दॅट इज अ व्हेरी इन्साइटफुल स्टेटमेंट. आणि बिझनेसमध्ये ना तुम्हाला चारही बाजूनी शत्रू आहेत. हो, त्यामुळे बरेचसे बिझनेस जे फेल होतात ते एका दिशेने फक्त ऑब्झर्व करतात मार्केट, पण ऍक्च्युली दुसरा कॉम्पिटिटर दुसऱ्या सेक्टरमधून येऊन तुम्हाला किल करतो. म्हणजे जसं Yes. कोडॅक कंपनीला एका मोबाईल कंपनीने संपवलं, तर ते बरोबर फक्त कॅमेरा कंपनीशीच कम्पीट करत होते. त्यामुळे युद्धापेक्षा मला वाटतं बिझनेस करणं अवघड आहे. आणि त्यामुळे रिसर्च आणि सर्वेज हे खूप महत्त्वाचे होतात की आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय हे तर माहीतच असायला हवं, पण कुठली इंडस्ट्री आहे जी आपल्या इंडस्ट्रीला टेक ओव्हर करू शकते. सो त्याच्यासाठी पण रिसर्च करायला हवं. तर हा असा रिसर्च कसा करू शकतो आपण? आता मी तुम्हाला अनेक असे उदाहरण देतो की आपण जो बिझनेस करतो ना त्याची लॉन्जिटिव्हिटी किती आहे त्याचा पण समज असणं फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड, ज्याच्यामुळे मी घडलो, कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रात होतं, पण मला ही कल्पना नव्हती सुरू करताना की याची लाईफ लिमिटेड आहे. 2018 मध्ये आम्ही त्या बिझनेसमधनं एक्झिट घेतला, कारण आता तर लोक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये कम्प्युटर शिकतात, तर क्लासेसमध्ये येणार नाही कोणी. मग त्याच्यानंतर मी असे शोध लावायला लागलो की आपण असा बिझनेस करावा ज्याला लॉन्जिटिव्हिटी असेल. मला त्या काळाची तशी गरज होती 1993 मध्ये की जे डिमांडमध्ये आहे ते मी शिकवलं. ते त्यावेळेला डिमांडमध्ये काय होतं तर कम्प्युटर एज्युकेशन होतं. तर मी त्या क्षेत्रात शिरलो, पण त्याला एक शेल्फ लाईफ होती की 2018 पर्यंत दॅट मार्केट वॉज ओव्हर. तुम्हाला आता कम्प्युटर क्लासेस क्वचित दिसतील. बरोबर. तर त्याचप्रमाणे आपल्याला हा रिसर्च केला पाहिजे की जो बिझनेस आपण करतोय हा बिझनेस आपण आमरण करू शकतो का, आपली पुढची पिढी करू शकते का, त्याच्या पुढची पिढी करू शकते का. तर आता मी प्रत्येक अशाच बिझनेसमध्ये आहे जे फॉर एव्हर आपण चालवू शकतो, परमनंटली आणि परपेच्युअली आपण चालवू शकतो. तर अशा बिझनेसचा देखील तुम्ही शोध लावला पाहिजे. आणि दॅट इज ऑल द मॅटर ऑफ मार्केट रिसर्च. रेस्टॉरंट्स परपेच्युअल इन नेचर, वॉटर स्टोरेज टँक्स परपेच्युअल इन नेचर, कॉन्टेंट मॉनिटायझेशन परपेच्युअल इन नेचर, जिमवेअर आणि ॲथलीजर वेअर परपेच्युअल इन नेचर. हे सगळे जे माझे बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये मी निगडीत आहे यांना भविष्य जबरदस्त आहे. म्हणजे हे फॉर एव्हर बिझनेसेस मानले जातात, म्हणून मी त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं माझ्या वैयक्तिक अनुभवाच्या रिसर्चमधनं आउटकम केलेले निर्णय आहेत. दिस आर द डिसिजन दॅट आय हॅव टेकन आउट ऑफ माय एक्सपिरियन्स. तर मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकांनी हे रिसर्च करत राहणं गरजेचं आहे की आपल्याला कोणतरी बाहेरून येऊन चेकमेट तर नाही करणार. जसं झेरॉक्सचं झालं, जसं मोबाईल फोनचं झालं, आपलं कॅमेराचं झालं, जसं व्हॉइस रेकॉर्डरचं झालं, कारण तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डर तुम्हाला मोबाईलमध्ये बसतो. जसे मॅपचे डिव्हाइसेस यायचे ना, जे फक्त डिव्हाइसमध्ये तुम्हाला मॅप दिसायचं, ते आता कोणच वापरत नाही, कारण मॅप तुम्ही मोबाईलवर बघता. तर आता एवढं चेंजेस आलेले आहेत ना दॅट यू हॅव टू बी अवेअर आणि अलर्ट. आणि कोणाबरोबर कोलॅबरेट करून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता ह्याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. सो थिंग्स आर ड्रॅमॅटिकली चेंजिंग. आणि तुम्ही रिसर्च माइंडसेट जर ठेवलं ना, रिसर्च माइंडसेट विल ऑलवेज गिव्ह यू बेटर आयडियाज आणि बेटर डिसिजन्स टू मेक ऑन द राईट टाइम. ग्रेट. सो जशी जनरेशन बदलते ना तसा कस्टमर बिहेवियर चेंज होतो. आणि आता जेनझी आहे किंवा दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी काइंड ऑफ क्युरियस दिस थिंग दॅट द झेनझी जनरेशन आहे ना, त्या जनरेशनमध्ये बूज कन्झम्पशन इज कम डाऊन, हार्ड लिकर इज कम डाऊन. सो ऑल द लिकर कंपनीज आर वरीड what to do. आणि दॅट इज द बिहेवियर ऑफ द कस्टमर विच यू आर नेव्हर एक्सपेक्टेड. सो पण त्यांना टाइमली समजल्यामुळे नाव दे आर ब्रिंगिंग अप दोज काइंड ऑफ ड्रिंक्स विच विल इन्क्रीज. सो द माचा काइंड ऑफ ड्रिंक्स आर नाव गेटिंग पॉप्युलर. तर जसं जनरेशन बदलतं, म्हणजे आपल्याकडे एक अशी केस होती की आमचं त्या कस्टमर बरोबर 30 वर्षाचं रिलेशन आहे
आणि त्यांचे वडील आमच्याकडे आधीपासून बिझनेस करतात. पण नाव द नेक्स्ट जनरेशन विल दे प्रिफर यू ऑर नॉट, दॅट इज नॉट द गॅरंटी. तर जनरेशन्समध्ये माइंडसेट कसा चेंज होतो, कस्टमरचा विचार करण्याची पद्धती कशी चेंज होते, त्याचे प्रॉब्लेम कसे चेंज होतात, त्याचे एक्सपेक्टेशन कधी चेंज होतात, हे पण सर्वेजमधनं आणि रेग्युलर मार्केटमध्ये रिसर्च केल्यामुळे असू शकतं. तर कस्टमरचं हे बिहेवियर कसं आपण नेहमी फोकस केलं पाहिजे. कंटिन्यू संभाषण विथ युअर कस्टमर बेस, कारण कस्टमरचं बिहेवियर पॅटर्न, एक्सपेंडिचर पॅटर्न आणि कल्चर पॅटर्न चेंज होत राहतं. फॉर एक्झाम्पल आता कॉफी रेव पार्टी सुरू झालेले आहेत. हो, म्हणजे Morning, हा. अर्ली मॉर्निंग लोक गोळा होतात रेस्टॉरंटला आणि कॉफी रेव पार्टीज करतात, म्हणजे दारूची गरज नाही. सो दिस इज अ डिफरंट ट्रेंड. आता यंगस्टर्स भजन मंडळीमध्ये बसायला सुरू केले त्या लोकांनी, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये भजन होत आहेत, भजन जॅमिंग. भजन जॅमिंग. तर हे सगळं कल्चर जे आहे ना, हे आपण कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण ते घडतंय. करेक्ट. तर यू हॅव टू कीप कम्युनिकेटिंग विथ दी ऑडियन्सेस, यू हॅव टू कीप कम्युनिकेटिंग, ऑर यू हॅव टू कीप वॉचिंग व्हॉट युअर कॉम्पिटिशन इज डुईंग. हा कॉम्पिटिशन आहे ना, हा तुमचा सगळ्यात चांगला टीचर असतो. तुमचे दोन टीचर आहेत, एक आहे तुमचा कस्टमर आणि दुसरा असतो तुमचा कॉम्पिटिटर. तो तुम्हाला शिकवत राहतो, कायमस्वरूपी शिकवत राहतो. तर यू शुड बी लाईक अ स्पॉन्ज, की तुम्ही ते शिकवण ॲब्झॉर्ब केलं पाहिजे आणि तुमच्या बिझनेस डिसिजन्समध्ये त्याला तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे. नवीन डेटा, नवीन कॉन्टेंट. आता जेवणामध्ये लोक फ्युजन फूड खातात, म्हणजे इंडियन फूड आणि इंटरनॅशनल फूडचं क्लबिंग, त्याला पण आपण फूड जॅमिंग म्हणू शकतो. फूड जॅमिंग. तर म्हणजे असे कॉन्सेप्ट आले आहेत ना, दॅट यू विल बी स्टन्ड. लोकांना इनोव्हेशन आवडतं, काहीतरी असं आगळं वेगळं जे त्यांनी अगोदर कधीच अनुभव केलं नसतं. करेक्ट. आणि आपण जुन्या विचाराचे असून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा नवीन विचारांना इम्प्लिमेंट करत जाणं महत्वाचं आहे. म्हणजे तो तुमचा कॉन्टेंट क्रिएटर जरी असला मार्केटिंगसाठी, तर तुम्हाला जुनी टीम चालणार नाही. यू नीड टू हॅव यंग थॉट्स आणि फ्रेश थॉट्स, आणि त्या थॉट्सच्या आधारे तुम्ही बरंच नवीन निर्णय घेऊन दिशा बदली करू शकता. कायमस्वरूपी प्रत्येक वेळेच्या गॅपवर ट्रेंड चेंज होतात आणि त्या ट्रेंड्स बद्दल तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही सोशल मीडियावर जरी गेलात ना, तर ट्रेंडिंग म्युझिक, समजा 2 दिवस 4 दिवस 7 दिवस एखादं ट्रेंडिंग म्युझिक चालतं आणि त्या ट्रेंडिंग म्युझिकवर लोक रील्स बनवतात, वेगवेगळे रील्स बनवतात. मग स्पर्धा असते की कोण किती चांगलं रील बनवतं, कारण ते म्युझिक सगळ्यांना कॉमन आहे. पण त्याच्याबरोबरच करणारे जे तुमची ऍक्शन्स आहेत ना, ते किती चांगले आहेत इतरांपेक्षा, त्याच्यावर तुम्हाला व्ह्यूज मिळतील. तुम्हाला व्ह्यूज चांगले मिळाले तर इन्कम चालू होते, ब्रँडिंग सुरू होतं, ऍडव्हर्टाइजमेंटची इन्कम सुरू होते, वगैरे वगैरे. तर यू नीड टू बी हॅव्हिंग दॅट ट्रेंडिंग कॉन्सेप्ट इन विच एव्हर बिझनेस दॅट यू आर डुईंग. फॉर एक्झाम्पल, आता लोक पुस्तकावर लिहत नाही, तर डिजिटल पॅड झालेले आहेत जे सुंदर असतात, म्हणजे त्याच्यावर लिहिल्यानंतर तुम्हाला ऍडिक्शन होतं. तो पेन आणि ती इंक अशा टाईपची असते, डिजिटल इंक, की तुम्हाला ते लिहायला बरं वाटतं. इट इज लाईक अ डिस्ट्रेसर, आणि ऑटोमॅटिकली त्या डिव्हाइसचं सिंक्रोनायझेशन होते तुमच्या मोबाईल फोन बरोबर. तर कोणी सांगितलं की रायटिंग बंद झाली? उलटा आता लोक अजून लिहायला सुरू केले लोकांनी. ते लोक डिजिटल पॅड्स घेतात. रिमार्केबल नावाची एक कंपनी आहे, फार महाग त्यांचे पॅड्स आहेत, 50,000च्या पुढचे पॅड्स आहेत, आणि लोक विकत घेतात आणि त्याच्यावर लिहितात. मीटिंग्स मध्ये त्याच्यावर ते नोट्स बनवतात आणि त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली ट्रान्सफर करतात मोबाईलवर. तर तुम्हाला काहीच सांगता येत नाही की व्हॉट विल ट्रेंड अँड व्हॉट विल गो आउट ऑफ फॅशन. हे फ्युजन झालं ना, की एका डिजिटल रायटिंग पॅडवर तुम्ही तुमच्या हाताने नोट्स लिहू शकता. दिस वॉज नेव्हर अँटिसिपेटेड वन्स अपॉन अ टाइम, पण ते घडले मागच्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये. सो यू हॅव टू रिअली कॅच ऑन द ट्रेंड आणि डू इट राईट अँड डू इट बिफोर एनीबडी एल्स डज इट. तर हे आता सध्याचं कल्चर झालेलं आहे. व्हेरी गुड. सो आपल्याकडे जे कस्टमर येतात ना, त्यांचं आपण खूप चांगलं वी हँडल देअर क्वेरीज वगैरे वगैरे. पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की एक रेस्टॉरंट ओनर होते आणि ते ना त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फूड सर्व करायचे, आणि जर एखाद्या त्यांच्या कस्टमरनी फूड अर्ध सोडून गेले ना, तर ते जाऊन स्वतः ते फूड टेस्ट करायचे. यु नो की द अनहॅपी कस्टमर इज द रिअल डेटाबेस ऑर द रिअल फीडबॅक दॅट यू शुड हॅव. तर लोक येऊन जेव्हा सांगायचे की आमचं फूड चांगलं आहे, तर आपण फक्त सॅटिस्फाईड कस्टमरचा फीडबॅक घेतोय, पण अनसॅटिस्फाईड कस्टमरचा फीडबॅक पण घेणं गरजेचं आहे. सो दीज काइंड ऑफ सर्वेज, यु नो, वाय यू आर बाईंग फ्रॉम अस अँड वाय यू आर नॉट बाईंग. आता मी बऱ्याच वेबसाईटवर हे बघतो की आपण कार्टमध्ये ॲड केलं आणि परत आपण जर काढलं ना, तर पॉपअप येतो, वाय आर यू रिमुव्हिंग, व्हॉट डिड यू डिडंट लाईक, यु नो, असे 4-5 ऑप्शन येतात. तर दिस इज अ पार्ट ऑफ सर्वे. आपण ह्याच्यातनं फीडबॅक घेऊ शकतो.
तर मार्केट रिसर्च अँड सर्वे शुड ओनली नॉट बी डन ओनली फॉर सॅटिस्फाईड कस्टमर्स पण ऑल्सो आयडेंटिफाईंग दिस ब्लाइंड स्पॉट्स की व्हॉट इज रिअली मिसिंग फ्रॉम माय नेकेड आय. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? 100%. कारण डिजिटली तुम्हाला टॅगिंग केलं जातं. जर समजा तुम्ही कॅटला ऍड केला आणि त्याच्यातनं मायनस केलं तर तिकडे रिपोर्ट जातो हो की या एवढ्या कस्टमर तुम्हाला ऑफर यायला सुरू होतात. हो. बरेच हुशार कस्टमर्स आहेत ना, हे मुद्दामून करतात. डिस्काउंट येतो. डिस्काउंट येतो त्यांना. दे वॉन्ट टू कॅप्चर यू एज अ क्लायंट. Correct. तर ते तुम्हाला डिस्काउंट कोड पाठवतात Yeah, वगैरे वगैरे yeah. आणि दे ट्राय टू ऑनबोर्ड यू एज अ क्लायंट. तर Yeah. बरेच लोक ते मुद्दामून करतात. परंतु अशा टाईपच्या फीडबॅकमध्ये आणि अशा टाईपच्या इनपुट्सवर लोक आपले प्रोडक्ट्स इम्प्रूव्ह करत जातात. वेदर इट इज अ मटेरियल, वेदर इट इज अ डिलिव्हरी टाइम, वेदर इट इज अ सर्व्हिस कोऑर्डिनेशन, वेदर इट इज अ ट्रान्झॅक्शन कोऑर्डिनेशन, वेदर इट इज अ एफर्टलेस वर्किंग ऑन द डिजिटल मीडिया विथ द ब्रँड. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि ज्याला आपण म्हणतो युजर एक्सपिरियन्स. तर कंपनीज युजर एक्सपिरियन्सला इम्प्रूव्ह करत चाललेले आहेत. आता जर तुम्ही पिक्चर पाहिलात, पिक्चर बघायला गेलात कुठच्याही थिएटरमध्ये, तर अगोदर ते कॉन्टेंट दाखवायचे पत्र्याच्या चेअरवर, नंतर त्याच्यावर कुशन आले आणि आता बेड आलेत. म्हणजे तुम्ही एका थिएटरमध्ये झोपून पिक्चर बघू शकता. ब्लँकेट पण देतात. ब्लँकेट पण देतात. आणि आता त्याच्या पुढचं ते लोक म्हणजे त्या लोकांनी थिएटरला रेस्टॉरंट पण बनवलंय. हो म्हणजे तुम्ही तुमचं जेवण ऑर्डर करा, ते जेवण तुमच्या टेबलावर येईल, ते तुम्ही जेवा आणि नंतर मग परत झोपता झोपता तुम्ही ब्लँकेट ओढून तुम्ही पिक्चर बघू शकता. क्या बात. सांगायचं तात्पर्य म्हणजे एका बिझनेसमध्ये मल्टिपल बिझनेस झालेले आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त कम्फर्टेबल आपण कसं बनवू शकतो ह्याच्यावर बिझनेसची ग्रोथ अवलंबून राहिलेली आहे. तर पीपल आर वॉन्टिंग एक्सपिरियन्सेस. प्रोडक्ट आणि सर्व्हिस सगळेच देत आहेत, पण Correct. तुम्ही प्रोडक्ट आणि एक्सपिरियन्सच्या बरोबर जर चांगला कम्फर्ट दिलं तर तुमची कस्टमर बेस वाढते किंवा रिपीट व्हॅल्यू वाढते. Correct. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, लोक फीडबॅकमधनं शिकतायत. लोकांना प्रोॲक्टिव्हनेस आवडतं आणि जेव्हा ते फीडबॅक देतात ना, त्याच्यामध्ये ते लिहितात की हे लोक तत्पर असतात. म्हणजे आपल्याला समजायला झालं पाहिजे की आपण तत्पर असले की कस्टमर खुश होतात. तर इट इज ऑल अबाउट प्लीजिंग द कस्टमर्स. तुमच्या बिझनेसमध्ये मी तुमचा कस्टमर, माझ्या बिझनेसमध्ये तुम्ही माझे कस्टमर. तर आपण देखील कस्टमर असतो ना इतर ठिकाणी. आपल्या बिझनेसच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण दुसऱ्या लोकांना बिझनेस देतो तेव्हा वी बिकम देअर कस्टमर. आपल्याला सुद्धा कसं वाटतं, जिथे आपण इम्पॉर्टंट असतो, जिथे आपल्याला चांगली सर्व्हिस मिळते किंवा दे पॅम्पर अस बेटर, वी टेंड टू गो देअर ओनली. ज्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेल्यानंतर आपली आव भगत असते, आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळते, आपल्याला टेबल रिझर्व केला जातो, तर यू बिकम अडिक्टेड टू दॅट पर्टिक्युलर लोकेशन ऑर दॅट पर्टिक्युलर ब्रँड. आणि हेच आपल्याला करावं लागतं प्रत्येक बिझनेसमध्ये. जर तो बिझनेस B2B असून द्या किंवा तो बिझनेस B2C असून द्या किंवा तो बिझनेस असून द्या, दोन्ही कॉम्बिनेशनचा. तर आपल्याला रिसर्चच्या मार्फत हे समजायला पाहिजे की व्हॉट आर द टच पॉईंट्स वेअर वी कॅन मेक आवर कस्टमर हॅपी अबाउट अस. आणि या गोष्टी आपल्याला फीडबॅकमधनंच मिळतात. फॅन्टॅस्टिक. आय थिंक मार्केट रिसर्च हा कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि तो प्रत्येक क्वार्टरमध्ये, प्रत्येक इयरली तो रिपीट करायला हवा आणि दॅट विल ॲड लॉट ऑफ खूप इन्फॉर्मेशन मिळेल त्याच्यातून. आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून, ह्या पॉडकास्टमधून फायदा झाला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या कस्टमरची काळजी कशी घेताय, तुम्ही काय सर्वेज केलेत किंवा काय सर्व्हिस करायला तुम्हाला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. वी विल डेफिनेटली गेट बॅक टू यू. तुमच्या बिझनेसमध्ये सगळ्यात चांगला रिसर्चनी घेतलेला निर्णय कुठचा होता, तो जर तुम्ही आमच्याबरोबर शेअर केला तर इट विल बी एनलाइटमेंट फॉर अस. आणि आमच्या बाकी व्ह्युअर्सनी ज्यांनी हा कॉन्टेंट पाहिलेला त्यांना सुद्धा बरं वाटेल की तुमचं आउटकम जे निघालं ते स्वतःच्या बिझनेसमध्ये आउटकम निर्माण करायचा प्रयत्न करते. धन्यवाद.